नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील 14वा पाठ शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे अप्पाजींचे चातुर्य. चला तर मग पाठाकडे वळूया. खूप जुनी गोष्ट आहे. विजयनगरमध्ये त्यावेळी कृष्णदेवराय राजा राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. चतुर म्हणजे बुद्धिमान. त्याचबरोबर उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या कलिंग राज्याच्या राजाला वाटले की आपणही एकदा या अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? बघा, कलिंगच्या राजाने काय केलं, अप्पाजींची चतुराई पाहण्यासाठी कृष्णदेवरायाला पत्र पाठवलं आणि त्यामध्ये असा निरोप दिला की तुमच्या राज्यात कोबी फार चांगले पिकतात, चवदार असतात, तर मला त्या कोबींची चव चाखायची आहे, तर माझ्यासाठी काही कोबी तुम्ही पाठवू शकाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक ही बैलगाड्यांमधून चालायची. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. बघा, आता इथे काय झालं आहे, ज्यावेळी कलिंगच्या राजाने कृष्णदेवरायाला असा निरोप पाठवला की मला तुमच्या राज्यातल्या कोबींची चव चाखायची आहे. कृष्णदेवरायांची फार इच्छा होती की आपल्या राज्यातले कोबी त्या राजाला खायला मिळावेत, पण हे कठीण होतं, कारण त्यावेळी वाहतूक जी होती ती बैलगाड्यांमधून चालायची आणि बैलगाडी जी आहे ती कृष्णदेवरायाच्या राज्यातून कलिंगला पोहोचण्यासाठी जवळपास 3 महिने लागत होते. आणि 3 महिन्यामध्ये कोबी ही नाशवंत भाजी आहे. ती जरी ताजी राजाने काढून पाठवली तरी 3 महिन्यात तिकडे पोहोचेपर्यंत त्या कुजून जातील. तर त्यावेळी करायचे काय असा विचार राजाच्या मनात आला. त्यांनी काय केलं आहे बघा, पुढे आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. बघा, राजाने ज्यावेळी आपल्या चतुर प्रधानाला ही गोष्ट सांगितली त्यावेळी त्यांनी आपली त्या शंकेचं निरासरण कसं केलं आहे बघा. अप्पाजी म्हणतात, खूप सोपं आहे. आपण काय करूया, बैलगाडीमध्ये गाडीवान म्हणजे जो बैलगाडी चालवणारा आहे त्याला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती टाकायची आणि त्या मातीमध्ये कोबीचं बी पेरायचं आणि रोज त्या गाडीवानाला त्या कोबीच्या गाडीत टाकलेल्या कोबीच्या झाडांना रोपांना पाणी द्यायला सांगायचं आहे आणि गाडी कलिंगकडे पाठवायची आहे. ती गाडी 3 महिन्यात तिकडे पोहोचेपर्यंत काय होणार आहे, कोबी खाण्याजोगे मोठे होऊन येणार आहेत. म्हणजेच 3 महिने हा कोबीच्या पिकाचा कालावधी असतो. पेरलेल्या दिवसापासून 3 महिन्यात कोबी खाण्यासाठी योग्य होतात. तर त्या पद्धतीने अप्पाजींनी याचं चांगलं असं उत्तर दिलेलं आहे आणि चांगला उपाय शोधून दिलेला आहे. पुढे बघा, राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला आणि अप्पाजींचे कौतुकही वाटले. बघा, अप्पाजींनी सांगितल्याप्रमाणे राजाने काय केले, गाडीमध्ये माती टाकून कोबीचं बी पेरलेलं आहे आणि ती गाडी कलिंगच्या राजाकडे पाठवलेली आहे. बरोबर 3 महिन्यात गाडीवान तिकडे पोहोचलेला आहे आणि कोबीसुद्धा चांगले हिरवेगार असे कोबी खाण्याजोगे आलेले आहेत.
ते पाहून कलिंगच्या राजाला फार आनंद झालेला आहे आणि त्याला अप्पाजींचे कौतुकही वाटलेले आहे. पुढे बघा, अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. बघा, कोबीच्या संदर्भातील परीक्षा घेतल्यानंतर कलिंगच्या राजाला अप्पाजींचे कौतुक वाटले, फार आनंद झाला आणि त्या राजाने अप्पाजींची अजून एक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासाठी त्याने काय केले, गाडीवान जो गेला होता त्याच्यासोबत 3 मूर्त्या पाठवल्या आणि त्या मूर्त्यांमधला दोष शोधायला सांगितलेला आहे. त्या 3 मूर्त्यांपैकी एक मूर्ती सर्वोत्कृष्ट आहे, एक मध्यम दर्जाची आहे आणि एक निकृष्ट दर्जाची आहे. अशा 3ही मूर्त्या ओळखून दाखवायच्या आहेत असा हा प्रश्न अप्पाजींच्या पुढे कलिंगच्या राजाने ठेवलेला आहे. चला मग बघूया पुढे काय झालं आहे. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. बघा, अप्पाजी म्हणाले, ठीक आहे, मी ओळखून दाखवतो. ते काय करतात, एक तार घेतात आणि त्या मूर्तीच्या कानात घालतात. कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडते. बघा पुढे, नंतर अप्पाजींनी तीच तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली. तर अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे आणि जी पहिली मूर्ती त्यांनी पाहिली होती, जिच्या तोंडातून तार बाहेर आली, ती निकृष्ट दर्जाची मूर्ती होती. आणि तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी तोच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून किंवा कानातून, नाकातून कुठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, अप्पाजींनी कसा प्रयोग केलेला आहे. एका मूर्तीच्या कानात तार घातली, ती त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली, ती त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातल्यानंतर ती कुठूनच बाहेर आलेली नाही. याच्यावरून त्यांनी आपलं अनुमान दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं, ज्या मूर्तीच्या तोंडातून तार बाहेर आली ती निकृष्ट दर्जाची आहे, ज्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून तार बाहेर आली ती मध्यम दर्जाची आहे आणि ज्या मूर्तीच्या कानात टाकलेली तार कुठूनच बाहेर नाही आलेली ती मूर्ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे. आता याच्यावरून अनुमान कसं लावता येऊ शकतं, तर हा विचार कशा प्रकारे अप्पाजींनी केला असेल हे आपल्याला अजूनही कळालेलं नाही, बरोबर ना. कारण नुसती तार मूर्तीच्या कोणत्या अवयवातून बाहेर पडते याच्यावरून कसं काय कोणी ठरवू शकतं की मूर्तीचा दर्जा कसा आहे, मूर्तीची क्वालिटी काय आहे. तर त्याचं स्पष्टीकरणसुद्धा आपल्याला अप्पाजींनी इथे पुढे सांगितलेलं आहे. चला पुढे पाहूया. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. म्हणजेच याचं स्पष्टीकरण ते असं देतात की एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो, म्हणजे खोट्या गोष्टी ऐकतो, त्याचा खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, असा या मूर्तीचा अर्थ होतो. बघा त्यांनी काय अर्थ लावलेला आहे पहिल्या मूर्तीचा, की ज्या मूर्तीच्या कानात टाकलेली तार तोंडातून बाहेर आली, म्हणजेच एखादा माणूस आपल्या समाजात बाहेर वावरत असताना काही चुकीच्या गोष्टी ऐकतो, खोट्या गोष्टी ऐकतो, अफवा ऐकतो आणि त्या खऱ्या आहेत की खोट्या, म्हणजे त्याच्या खोटेपणाची पडताळणी करून न करता तो सहज त्या गोष्टी पुढे लोकांपर्यंत पोहोचवत जातो. म्हणजेच समाजात चुकीचं जे आहे ते पसरवण्याचा कार्य केलं जातं. तर अशा वेळी त्या समाजाचं हित होत नाही आणि त्यामुळे ही मूर्ती निकृष्ट दर्जाची आहे असं समजलं जातं.
दुसऱ्या मूर्तीच्या एका कानात घातलेली तार तिच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, म्हणजेच ही मध्यम प्रतीची मूर्ती आहे. आता याचं उदाहरण किंवा याचं स्पष्टीकरण कसं दिलं आहे बघा, की माणसाने ऐकलेली अफवा एका कानाने ऐकली आणि दुसऱ्या कानाने सोडून दिली, तर त्यात समाजाचेही हित नसते आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. म्हणजे त्याने ऐकलेली गोष्ट तो कोणालाच सांगत नाही आणि स्वतःही त्याच्यावर विचार करत नाही. म्हणजे यातनं तो स्वतःचं नुकसानही करून घेत नाही आणि हितही करून घेत नाही. म्हणजेच त्याने ऐकलेल्या गोष्टीचा काहीच तो फायदा करून किंवा त्याचं जो काही महत्त्व आहे ते त्याला समजत नाही. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथे चढून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्यांशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. तर इथे काय सांगितलं बघा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ, की जो माणूस अफवा ऐकून घेतो आणि त्या ऐकलेल्या अफवा तो त्याच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि त्याच्यावरती पुरावे सादर करतो, तो माणूस उत्तम. म्हणजे जो माणूस ऐकलेल्या गोष्टी योग्य आहेत की अयोग्य याची योग्य रीतीने पडताळणी करून त्याच्यावरती योग्य तो समाजासाठी असं पाऊल उचलतो, तो माणूस उत्कृष्ट दर्जाचा असतो. असा या तिसऱ्या मूर्तीचा अर्थ सांगितला. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. म्हणजेच इथे आपल्याला अप्पाजींच्या चातुर्याची गोष्ट इथे दिलेली होती आणि त्यांचं उत्तम असं निरीक्षण आणि उत्तम असं प्रत्येक गोष्टीवरती दिलेलं त्यांनी उत्तर, याची आपल्याला चांगली अशी शिकवण इथे दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला प्रत्येक वेळी समाजात वावरताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कशा प्रकारे आपलं मत व्यक्त केलं पाहिजे किंवा त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे, या पद्धतीचं शिक्षण आपल्याला इथे देण्याचा प्रयत्न या पाठातून केलेला आहे. तर तुम्हाला सर्वांना हा पाठ नक्की समजला असेल अशी मी आशा करतो आणि तुर्तास तरी आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन पाठ घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.